नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, वय झाल्यानंतर स्त्रिया आपल्या पतीचा तिरस्कार का करतात. वय झाल्यानंतर पती पत्नीच्या नात्यात कटुता का येते. वृद्ध महिलांचं मन मोकळं, शांत मनाने ऐका. वृद्ध स्त्रियांच्या मनात दडलेल्या वेदना. चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, तुम्ही कधी असे वय झालेल्या स्त्रियांना बोलताना बघितलं आहे का? आता काय, फक्त श्वास घेणं चालू आहे. जीवन जगण्याची इच्छा तर कधीच मेलेली आहे. तुम्हाला माहीत आहे, हे शब्द कोणत्याही तरुण मुलीची नाही आहे मित्रांनो, तरी त्या स्त्रीचे आहे जिने आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी समर्पित केलेले असते. परंतु जेव्हा ती स्वतः आतून तुटते ना, तेव्हा तिच्याजवळ कोणीही नसतं. तेव्हा तिच्यासाठी तिच्याजवळ पती राहत नाही, मुलं राहत नाही आणि ती नाती सुद्धा नाही ज्याच्यासाठी तिने सर्व काही समर्पित केलेलं असतं. मग ती तिरस्कार करते की तिच्या अपूर्ण अपेक्षा ज्या कधी पूर्णच झाल्या नाही, की तो राग आहे की वर्षानुवर्षाचं दुःख जे कधी ती बोललेलीच नाही. आज आपण एका अशाच सत्य घटनेबद्दल बोलणार आहोत मित्रांनो, की जे प्रत्येक कुटुंबात घडत असतं, परंतु कोणी बोलत नाही. एक स्त्री वयानुसार कशी आपल्या पतीपासून दूर जाते, जी कधी त्यांचं जीवन होती, तिच्या प्रत्येक सुखादुःखाची ती साथीदार होती, आणि आज तीच स्त्री त्यांच्या आवाजाने सुद्धा चिडचिड करायला लागते. त्यांची प्रत्येक गोष्ट तिला आता ओझं वाटायला लागतं आणि सोबत जगलेल्या त्या वर्षानुवर्षाचा हिशोब मनात तिच्या जळत असतो. तुमच्या घरातही तुमची आई असेल, आजी असेल, मामी असेल, काकी असेल, कधी कधी चुपचाप राहून सगळं सहन करत होती. आणि तुम्ही कधी तिच्या डोळ्यात ती थकावट पाहिली आहे का, जी काम केल्यामुळे नाही आली, तर मन तुटल्यामुळे ती दिसत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा, कारण मित्रांनो, ही फक्त कहाणी नाही आहे, तर ही आहे त्या स्त्रीचा आवाज जी वरवर तर हसत राहिली, परंतु आतमधून त्या स्त्रीची घुसमट होत राहिली. आज मी तुम्हाला ते 5 खोलवर भावनात्मक कारण सांगणार आहे, जे समजल्यानंतर तुम्हाला तुमच्या नात्याला पुन्हा समजण्याचा किंवा समजून घेण्याचा एक मौका मिळणार आहे. आणि हो, जर तुम्ही एक स्त्री असाल ना, तर तुम्ही स्वतःला कुठे ना कुठे यामध्ये शोधण्याचा प्रयत्न कराल, कारण दुःखाचं कोणतं वय नसते मित्रांनो. आणि तुम्हाला माहित आहे, तिरस्काराचं मूळ नेहमी दुःखालाच जोडलेलं असतं. चला तर मग सुरू करूया त्या पहिल्या कारणापासून, जे प्रत्येक स्त्रीच्या हृदयात एक चुपचाप बसून घर करत असते, आणि ते मौन हळूहळू पतीसाठी तिरस्कारात बदलत जातं. परंतु त्याआधी एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, की तुमच्या आईने कधी स्वतःसाठी काही केलं होतं का? नाही ना? विचार करा, जेव्हा तिने आपल्यासाठी काहीही केले नाही, तर तिने आपल्या वडिलाकडे कधी काही बोलले असेल? माहीत करून घेऊया पहिलं कारण. मित्रांनो, असं म्हणतात लग्न प्रेमावर टिकतं, परंतु खरं हे आहे की बरेचदा लग्न फक्त जबाबदारी सांभाळण्यात आणि चुपचाप राहण्यात मुळेच तर टिकतं, नाही का? जेव्हा एक स्त्री लग्न करते, तेव्हा ती फक्त घरात येत नाही मित्रांनो, तर ती पूर्ण कुटुंबाचा स्वीकार करत असते. सासू, सासरे, दीर, जाऊ, मुलं, आणि सर्वात वर असते ते तिचे पती. त्या सगळ्यासाठी ती जगते आणि स्वतःला मात्र सर्वात शेवटी ठेवते मित्रांनो.
परंतु त्या स्त्रीला आयुष्यभर तिच्या भावना, तिच्या गोष्टी, तिचे स्वप्न याकडे तिचं दुर्लक्ष केलं जातं किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्षित करतो. तेव्हा तुम्ही विचार करू शकता मित्रांनो, तिच्या अंतःकरणात काय होत असेल. परंतु ती प्रत्येक वेळी हाच विचार करते की काही हरकत नाही, ठीक आहे. तेव्हा की ती आतमधून रोज थोडी थोडी तुटत राहते. पती घरी येतो, परंतु त्याचं लक्ष मात्र न्यूजपेपरमध्ये असते. ती काही बोलायला जाते, परंतु उत्तर मिळतं, मी आता थकलेला आहो, नंतर बोलूया का? आणि असं ऐकायला तिला मिळतं. मग वर्षानुवर्ष असं चालत राहतं. ती मुलांसाठी, घरासाठी, समाजासाठी सगळं करत राहते, परंतु तिच्यासाठी कोणीच नसतं. मग येते ती म्हातारपण. मुलं त्यांच्या आयुष्यात व्यस्त होऊन जातात आणि मग ती स्त्री पहिल्यांदा आपलं मौन तिला खटकायला लागतं. मी ज्या माणसासाठी सर्व काही सहन केलं त्यांनी कधी माझं ऐकलंच नाही, त्यांनी कधी माझा विचारच केला नाही. बस तिथूनच नात्यात दरार पडायला सुरुवात होते आणि मग ती दरार तिरस्कारात बदलल्या जाते आणि ती पतीच्या बोलण्यावर चिडायला लागते. त्यांच्याजवळ बसण्याची तिची इच्छा नसते, कारण तिला तिच्या जुन्या गोष्टी आठवायला लागतात. परंतु ही सुरुवात आहे. परंतु तिरस्कार फक्त दुर्लक्ष करण्याने नाही, तर कित्येकदा ते तेव्हाही असतं जेव्हा प्रेमाची गरज असते आणि समोरची फक्त चुपचाप उभा राहतो. आता आपण दुसरं कारण बघूया, ज्यातून पत्नी पतीचा तिरस्कार का करते ते जाणून घेण्यासाठी. आणि दुसरं कारण म्हणजे जेव्हा पती भावनिकदृष्ट्या कधी सोबतच नसतो. लग्न फक्त एक नातं नसतं, तर हे एक असं बंधन असतं जिथे दोन व्यक्ती एकमेकांचा आधार असतात. परंतु बऱ्याच स्त्रियांसाठी हे नातं फक्त जबाबदारी बनलं जातं, कारण तिचं भावनांचा विचारच कधी केलेला नसतो. तिचा पती फक्त घर चालवण्याची कर्तव्य समजतो, परंतु भावनात्मक जी गरज असते ना, ते त्यांना समजतच नाही. त्याला वाटतं एका पत्नीला पैशापेक्षा जास्त काय गरज असते. परंतु तुम्हाला माहित आहे, एका पत्नीला पैशापेक्षा जास्त गरज असते ते समजदारीची, आपुलकीची आणि एका भावनात्मक सहाऱ्याची तिला जास्त गरज असते. तिला वाटतं तिच्या पतीने तिच्या मनातील गोष्टी समजून घ्याव्या, ऐकाव्यात, तिला वेळ द्यावा आणि तिच्यासाठी तिच्या समस्या सोडवाव्या, तिच्या समस्या समजून घ्याव्यात. परंतु जेव्हा ती प्रत्येक वेळी एकटीच पाहते ना, तेव्हा ती हळूहळू तिचं हृदय, मन खाली होतं. आणि विचार करा, जेव्हा ती जेवण बनवते तेव्हा पती जेवताना तिच्या जेवणाची कधी तारीफ सुद्धा करत नाही. ती दिवसभर वाट पाहते, आज बोलेन, उद्या बोलेन, आज बोलणं होईल, उद्या बोलणं होईल. परंतु पती मोबाईलमध्ये प्रत्येक दिवशी व्यस्त असतो. तिला वाटत असतं की पतीने निदान तू कशी आहे हा शब्द तरी विचारावा. परंतु पतीकडून तिच्यासाठी फार दुर्लक्ष असतं. तिला विचारावं, परंतु तिला पतीकडून प्रत्येक वेळी ऐकायला मिळतं की तुला सगळं मिळतं ना. आणि अशा वेळी तिला तिच्याच घरात अनोळखी बनून राहावं लागतं. तिला वाटतं मी फक्त एक काम करणारी मशीन आहे का, माझ्या भावनांची काहीच किंमत नाही. आणि हेच खालीपण जेव्हा म्हातारपणातही संपत नाही ना, जेव्हा मुलं दूर जातात आणि पती आताही तेवढ्याच भावनात्मकदृष्ट्या दूर राहतो ना, तेव्हा एकटेपणा हा तिरस्कारात बदलला जातो. तिला आतून एक आवाज येतो, जर त्यांनी माझं मन सुद्धा जाणून घेतलं असतं तर फक्त माझी भौतिकच नाही तर भावनिक गरज जाणली असती तर. परंतु भावनात्मक दुरावाच नाही मित्रांनो, तर कधीकधी नात्यामध्ये कडवटपणा सुद्धा येतो. आणि
तेव्हा माणसाचा व्यवहार सुद्धा विषासारखा बनतो. आता पुढचं कारण आणखीनच कडवट आहे. चला बोलूया त्या तिसऱ्या कारणाबद्दल. आणि तिसरं कारण आहे, जर पतीचा स्वभाव कठोर असेल, रागीट असेल, काही नाती दिसायला तर बरोबर वाटतात मित्रांनो, पण त्यामध्ये अशी मौन लपलेलं असतं ना, जे ओरडूही शकत नाही आणि सहनही करू शकत नाही. आणि तुम्हाला माहित आहे, बरेचदा स्त्री अशा पतीसोबत पूर्ण आयुष्य घालवतात, ज्यांचा स्वभाव प्रत्येक वेळी टोचून बोलणं, आदेश देणं आणि नेहमी राग करणारा. अशा प्रकारचे पती पत्नीला माणूस नाही, बस एक काम करणारी मशीन समजत असतात. आणि हो, कधी कधी सर्वांसमोर सुद्धा रागावतात. कारण मात्र खूप छोटी छोटी असतात. कधी कधी चहात साखर कमी झाली आहे तरी रागवतो. कधी मनासारखी कधी एखादी गोष्ट झाली नाही तरी ओरडतो. सुरुवातीला पत्नी विचार करते, ठीक आहे, रागीट आहे, परंतु मनाने वाईट नसेल. परंतु जसजसा वेळ जातो ना, तसतशी ती समजून जाते, हा रागीटपणा, कठोरता आता तिच्या मनाला चटका लावून जाते. ती जेव्हा प्रत्येक गोष्टीवर हसायची, आता घाबरायला लागते. ती जर काही तिच्या मनातील गोष्ट बोलायला गेलीच तर पतीचं ओरडणं. म्हणून आता काय होतं, पुढे पुढे ती स्त्री आता चुपचाप राहू लागते. स्त्रीसाठी पतीची प्रत्येक वेळी कटुतापूर्ण बोलणं असं होतं की जसं प्रत्येक दिवशी विषाचा घोट घेतल्यासारखं. तेव्हा ती सगळं वर्षानुवर्ष चालत असतं ना, तेव्हा वृद्धावस्थेमध्ये तिचे ध्येय आता सुटू लागतं. आता ती हा विचार करू लागते, ज्या माणसासाठी मला काही प्रेमाने कधी पाहिलंच नाही, ज्या माणसासाठी मी संपूर्ण आयुष्य घातलं, त्याने कधी प्रेमाने माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही, माझा विचार सुद्धा केला नाही, आणि त्याच्यासाठी मी माझं पूर्ण आयुष्य का घालवलं. राग करते स्वतःचा आणि स्वतःला प्रश्न विचारते. आणि जेव्हा ह्याच प्रश्नाचं तिच्याकडे उत्तर नसतं ना, तेव्हा त्याचा रागनी ती पतीवर काढते, पतीचा तिरस्कार करायला लागते. परंतु गोष्ट फक्त रागाची नाही मित्रांनो. कधी कधी हाच दुरावा इतका वाढतो की एका स्त्रीला तिच्या स्वतःच्या जीवनात बरोबरीचा अधिकार मिळत नाही. चला आता बोलूया त्या चौथ्या आणि खूप घाव देणाऱ्या कारणाकडे. जेव्हा एका पत्नीला सन्मान नाही मिळत आणि ती नेहमी स्वतःला कमी समजायला लागते. चौथं कारण खूप महत्त्वपूर्ण आहे. एक स्त्री जेव्हा कोणासोबत जीवन जगण्याचा विचार करते ना, तेव्हा ती ही अपेक्षा नाही ठेवत की तिला डोक्यावर बसवावं, तिलाच मान द्यावा. ती फक्त एवढा विचार करते की तिला बरोबरीचा दर्जा मिळावा, तिच्या विचाराची कदर व्हावी, तिच्या निर्णयाचा विचार घ्यावा आणि तिलाही माणूस समजावं. परंतु बरेचदा असं होतं की लग्नानंतर तिच्या प्रत्येक गोष्टीत त्या कमी समजल्या जातं. तुला काय समजतं, माझ्याशिवाय तू काहीच नाही, तू काहीही करू शकत नाही, हे घर माझं आहे. आणि या शब्दाचं ओझ कित्येकदा स्त्रीचा आत्मसन्मान हळूहळू मारला जातो. पती त्यांच्या कामाला मोठं मानतो आणि पत्नीच्या घरच्या कामाला तू काय करते, दिवसभर घरीच तर असते, अशा शब्दांनी तिच्या कामाची पर्वा करत नाही. तिचा सल्लाही तिचा ऐकत नाही आणि तिला तिची पसंती, तिची नापसंती याचा सुद्धा विचार करत नाही. तो तिला काहीच महत्त्व देत नाही. तिला कधी कपड्यावरून टोकलं जातं, कधी तिच्या राहणीमानावरून तिला टोकलं जातं. तिची उपस्थिती किंवा तिचं असणं काहीही महत्त्वाचं नसतं. स्त्री हे सगळं वर्षानुवर्ष सहन करते, कारण तिला वाटतं की कदाचित काही बदलेल, सर्व परिस्थिती सगळी निवळेल, सगळं बरोबर होईल, सगळं व्यवस्थित होईल. परंतु जेव्हा वय वाढतं आणि अशी परिस्थिती तिची राहते, तेव्हा तिचं मन विद्रोह करू लागतं. आता ती हा विचार करते की मी प्रत्येक वेळी त्याच्या निर्णयाचा माझं नशीब का मानलं आणि त्याने मला कधी माणूस समजलंच नाही. हे दुःख आता चुपचाप नाही राहत, ते आतल्या आत अपमानाचं विष बनते मित्रांनो, जे प्रत्येक वेळी
पतीचा आवाज ऐकायचा आतून खवळतं आणि मग तिरस्कार जन्म घेतो. तो थांबा. जीवनात सर्वात मोठी तकलीफ तेव्हा होते जेव्हा पती अपमानच करत नाही, तर दुसऱ्यांच्या समोर आपल्या पत्नीला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता पुढचं कारण थोडं आणखी कडवट आहे. चला जाणून घेऊया. 5वं आणि खोल जखम जेव्हा पती सर्वांसमोर तिची इज्जत काढतो ना, पती जेव्हा सर्वांसमोर तिची इज्जत काढतो, तेव्हा स्त्रीच्या नजरेतून तो स्वतः उतरतो. 5वं कारण आहे इज्जत. हे ती गोष्ट आहे जी स्त्री कोणालाही मागत नाही मित्रांनो ती. तर फक्त विचार करते की माझ्या पतीने कमीत कमी, माझ्या जीवनसाथीने कमीत कमी सर्वांसमोर मला कमी लेखू नये. परंतु कित्येक वेळा घरी असो किंवा कुठेही असो, बऱ्याच घरात हे गोष्ट एक साधारण गोष्ट वाटते. पतीचे टोमणे मारणे, रागावणे, मजाक उडवणे आणि तेही कोणाही समोर. तुला कोणतं काम आहे? तुला कोणतं काम येतच नाही? तुला काय करता येते? तुला काय कळतं? तुला काही करताच येत नाही. तिला नका विचारू. तिला काय माहीत आहे त्यातलं? तिला काहीच कळत नाही. किंवा पाहुण्या रावण्यांसमोर तिचा अपमान करणे हे नेहमीचं असंच आहे. काहीतरी गडबड करते, हिचं नेहमीचंच आहे. तुम्हाला हे शब्द ऐकायला जरी हलके वाटत असले ना, मजाकीत बोललेले असले ना, परंतु जेव्हा कोणती स्त्री हे सर्व आपल्या पतीच्या तोंडून सर्वांसमोर वारंवार जेव्हा ऐकते ना, तेव्हा तिचं मनातल्या मनात ती रडत असते. जो माणूस माझं रक्षण करणारा होता, तो मला सर्वांसमोर अपमानित करत आहे. आणि हळूहळू त्या स्त्रीचं मनात राग भरतो किंवा ती जागा रागाने घेतल्या जाते. हे रागच नाही मित्रांनो, तर अंतर सुद्धा आता ठेवल्या जातं. नात्यात दरी निर्माण होते. आता ती फक्त जेवण वाढते पण बोलत नाही. ती सोबत तर राहते परंतु मनाने ती खूप दूर झालेली असते. आणि मग जेव्हा म्हातारपण येतं ना, जेव्हा सोबतीची गरज असते ना, तेव्हा तिच्या मनात एक घाव, एक जखम असते की ह्या माणसाने मला कधी इज्जतच दिली नाही, तर मग मी काय याला भाव द्यायचा आता. इथूनच जे प्रेम होतं ना, ते प्रेम आता पूर्ण तिरस्कारात बदलतं. तो गोष्ट इथेच थांबत नाही मित्रांनो. कधी कधी तिरस्कार फक्त अपमान किंवा टोमणे मारणे यामुळे नाही, तर तेव्हा निर्माण होतो जेव्हा स्त्रीला आपल्या जीवनाचं बलिदान दिलं आहे, तिने बलिदान दिलं आहे आणि त्याचं कोणाला काहीच नसतं. आणि हेच 6वं कारण आहे मित्रांनो. जेव्हा पत्नीचा त्याग आणि बलिदान हे कधी त्याची किंमतच त्याला दिली जात नाही किंवा त्याची किंमत महत्त्वच नसतं. तिच्या बलिदानाला कोणीही बलिदान समजत नाही किंवा त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं. तुम्हाला माहित आहे, एक स्त्री आपल्या आयुष्यात किती स्वप्न बघते आणि ती पूर्ण होतात का नाही याचं कारण, त्याला कारण परिस्थिती, जबाबदाऱ्या असतात. आपल्या इच्छा मागे सोडत बस एवढ्यासाठी तिचं घर, तिचं कुटुंब खुश असावं. तिने तिच्या इच्छा यासाठीच बाजूला ठेवलेल्या असते की तिच्या मनात असतं की माझ्या या त्यागामुळे माझं कुटुंब खुश असावं, माझं घर सुरक्षित असावं. यासाठीच ती आपल्या इच्छा, आपल्या आयुष्यात जे काही स्वप्न असतं ते स्वप्न ती बाजूला ठेवते. ती शिक्षण अपुरं सोडते, तर कधी नोकरीचं स्वप्न सोडून देते, कधी माहेरच्या लोकांचं ऐकत नाही आणि सर्वात महत्त्वाचं, ती कधी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घेत नाही मित्रांनो. फक्त या एका अपेक्षेपोटी की कदाचित पती एक दिवस म्हणेल की तू माझ्यासाठी खूप काही केलं आहे. परंतु सगळं आयुष्य खर्च घालूनही तिला त्या बलिदानाबाबत एक शब्द सुद्धा बोलल्या जात नाही मित्रांनो. आणि मग ती एक प्रश्न स्वतःला विचारते की मी केलेला जो त्याग आहे, जो इतका छोटा होता का, की कोणाला त्याची जाणीव सुद्धा नाही, की मी स्वतःला संपूनही काही कमावलं नाही. त्या त्यागाला फक्त कर्तव्य समजलं जात आहे. आणि मग जेव्हा म्हातारपण येते, ती थकते, तेव्हा भूतकाळ जेव्हा ती डोकावते ना, तेव्हा तिला फक्त दिसतं ते रीतेपण आणि फक्त रीतेपण.
आणि तिने सर्वांसाठी सर्वच केलं, परंतु तिच्या त्यागाला नाव सुद्धा नाही राहत आणि तिथूनच तिच्या मनात पतीविषयी प्रेम नाही तर एक चुपचाप तिरस्कार बनत जातो, जे शब्दात नसलं तरी नजरेत मात्र साफ दिसून येत असतो मित्रांनो. मग प्रश्न हा आहे की काय ही नफरत, हे तिरस्कार प्रेमात बदलणार नाही का? आणि शेवटी म्हातारपणात भांडणच होणार का? नाही. त्यासाठी वेळ पुरुषांनी काही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर वयाच्या या शेवटच्या टप्प्यात फक्त पश्चातापच उरतो मित्रांनो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, नात्याला जर तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर स्त्रीला इज्जत द्या. ते प्रेमापेक्षाही जास्त गरजेचं आहे सन्मान देणे. बरेच लोक असा विचार करतात की पत्नीला घर दिलं, खायला अन्न दिलं आहे आणि कपडा दिला आहे, ते पुरेसं नाही आहे का? परंतु स्त्रीसाठी सर्वात मोठी भूक असते ते सन्मानाची. जेव्हा तुम्ही तिला लोकांसमोर तिची कदर करत नाही ना, तेव्हा ती स्वतःला घराचे महत्त्व नाही तर ओझं समजू लागते. आणि लक्षात ठेवा, स्त्रीचं हृदय जेव्हा जोडलं जातं ना आणि जेव्हा तिला हे जाणवतं की या नात्यात ती एक माणूस आहे, तिचं हे महत्त्व आहे. जर प्रत्येक पुरुष आपल्या पत्नीला बोलणं ऐकणं सुरू करतील, तिच्या निर्णयाचा सन्मान देतील, तर अर्धे नाते तर अशीच सुधारतं. दुसरी गोष्ट म्हणजे कधी तिच्या मेहनतीला कमी समजू नका. एक स्त्री सकाळी लवकर उठते आणि उशिरा झोपते, तिचा दिवस बिना सुट्टीचा चालतो मित्रांनो. तरी तिला थँक्यू कोणी म्हणत नाही. कधी कधी तिच्या जवळ बसून तुम्ही म्हणू शकता की हे घर तुझ्यामुळे चालतं, तू खूप मेहनत करते. हे ते वाक्य आहे तिच्यासाठी चा थकवा कमी करतो. परंतु असं घडताना खूप कमी दिसते मित्रांनो. वाईट तर या गोष्टीचं वाटतं की पती लोक तारीफ करण्यात, प्रशंसा करण्यात खूप कंजूसी करतात आणि हीच कमी हळूहळू नात्याला पोकळ करत जाते मित्रांनो. तिसरी गोष्ट म्हणजे चहा साखर कमी झाली, टोमणे मारणे, राग करणे, त्याने घर नाही चालत काही. समजा तिच्याकडून चूक झाली, चहात साखर कमी झाली, जेवणात मीठ जास्त झालं, तर बोलण्यात कडवटपणा जरुरी आहे का? नाही ना. कारण ह्या छोट्या गोष्टी रोज बोलल्या जाते तेव्हा हळूहळू मनात एक घाव बनतो आणि ती जखम बोलण्याने दिली जाते बघा. ते शरीरावरील घावापेक्षाही खूप खोल असतात. प्रत्येक पुरुषाने ही गोष्ट समजून घेणे खूप गरजेचं आहे की एक स्त्री रागाला नाही घाबरत, ती फक्त चूप होते. परंतु हीच चुपचाप राहणं कधी कधी तिरस्काराची सुरुवात असते. चौथी गोष्ट म्हणजे दुसऱ्या समोर तिला कमी लेखू नका. भलेही तुम्ही खूप नाराज असाल, परंतु दुसऱ्या समोर आपल्या पत्नीला बेइज्जत करणे सर्वात मोठा गुन्हा आहे. मी तर म्हणेल धोका आहे हा. आणि त्या नात्यात स्त्रीचा आत्मसन्मान खूप नाजूक असतो. तुमची एक शिवी देणं, टोमणं मारणं किंवा काही अपशब्द बोलणं तिला आतमधून तोडू शकतं. जर तुम्ही तिची तारीफ करू शकत नसाल, ठीक आहे, परंतु इज्जत जरूर करा. पाचवी गोष्ट म्हणजे तिचा त्याग समजून घ्या आणि त्याबद्दल तिला थँक्यू जरूर म्हणा. प्रत्येक स्त्री आपल्या आयुष्यात काही मोठं करण्याचं स्वप्न घेऊन चालत असते, परंतु लग्नानंतर तिचं स्वप्न तिला सोडावं लागतं. ती तिचं स्वप्न सोडून तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत असते. तिला काय काय सोडावं लागलं, काय सहन करावं लागलं, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण तिचा त्याग दुर्लक्षित राहिला तर आणि तुम्हाला माहित आहे, तिचा राग दुर्लक्षित राहिला तर ती हळूहळू फक्त एक पत्नी नाही तर एक पुतळा बनून जाते. फक्त ती एक मशीन बनून जाते. जर तुम्ही कधी तिच्या जवळ बसून तू जे काही केलं त्यासाठी तुला खूप खूप धन्यवाद असं जर म्हटलं तर तिच्या मनात आजही प्रेम जिवंत आहे. बस तिला एक आवाज हवा आहे. नातं जेव्हा तुटतात ना
आवाज होत नाही मित्रांनो, तर फक्त हृदयामध्ये एक शांतता पसरते. तुम्हाला माहित आहे, स्त्री जर तिरस्कार करायला लागली ना, तर समजा की ती खूप थकली आहे. प्रेम मागून, इज्जत मागून आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी. आणि जर तुम्हाला वाटत असेल, म्हातारपणात सुद्धा ती आपल्या सोबत असावी, तर गरजेचं आहे आजच तिला तो मान द्या, जो ती पूर्ण जीवनभर मागत राहिली. नाहीतर एक दिवस येईल की ती चुपचाप तुमच्या गोष्टीला उत्तर देणं बंद करेल. त्या डोळ्यात पाहणं सोडून देईल. तेव्हा तुम्ही समजून जाल की तिरस्कार कसा चुपचाप नात्याला खोकला म्हणजेच कसं पोकळ करत जातो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल, तर हा व्हिडिओ शेअर जरूर करा मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलची सदस्यता जरूर घ्या. त्याचबरोबर व्हिडिओला हाईपसुद्धा द्या मित्रांनो. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, खुश रहा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.